गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय शिवराय. ओके. आता बाबांनो, मी तुमच्या समोर जो मॅट्रिक्स टॉपिक कव्हर करणार आहे, जर हा आपला 2 तासाचा लेक्चर किंवा 1.5 तासाचा लेक्चर जर कंटिन्यू राहत असेल तर ध्यानात घ्या, या लेक्चरमध्ये जो तुम्हाला टॉपिक मिळणार आहे टोटल मॅट्रिक्स मिळणार. याच टाईपचे क्वेश्चन्स येणार. क्वेश्चनची क्वांटिटी नाही, क्वेश्चनची क्वालिटी आहे आणि त्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही स्टडी करायचे. समजतंय? आता इथं ज्या टॉपिकला जास्त डिमांड आहे तो टॉपिक म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ इनव्हर्स. डिटर्मिनेशन ऑफ इनव्हर्स. दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड करा, असा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये येणं अतिशय चांगलं. पण असा क्वेश्चन जर एक्झाम मध्ये येत असेल की इनव्हर्स फाइंड करा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने, तर हा क्वेश्चन आपल्याला एक तर रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने फाइंड करावा लागतो. ज्या वेळेस आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा विचार करतो इनव्हर्स फाइंड करण्यासाठी, त्यावेळेस आपल्याला तो क्वेश्चन 100% करेक्ट सुटेलच याची खात्री देता येत नाही. पेपरला आपण थोडंसं टेन्शनमध्ये बसलेलो असतो, वैत तो क्वेश्चन 5-7 मिनिटापेक्षा अगोदर सुटणारा नसतो. आणि त्याच्यामुळं मी काय म्हणतोय ते नीट ऐका. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने इनव्हर्स फाइंड करा म्हणून जर क्वेश्चन आला तर तो एक तर रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने सोडवावा लागतो. म्हणून तो क्वेश्चन डायरेक्ट ऑप्शनला सोडून द्यायचा. समजतंय का? बाकीचे क्वेश्चन्स आहेत ना ढिगभर, कुठेही या ठिकाणी कंपल्सरी इनव्हर्स फाइंड करण्यासाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जात नाही. समजतंय का? पण नुसता इनव्हर्स फाइंड करा म्हटलं तर ॲडजॉइंट मॅट्रिक्स मेथडने आपण तो इनव्हर्स इझिली फाइंड करू शकतो. समजलं? आता मी हे ॲडजॉइंट मेथड तुम्हाला एकदा रिपीट करतो, नीट लक्ष द्यायचं आणि मग आपण त्या टाईपचे काही क्वेश्चन सोडवायला सुरुवात करू. आता हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनच्या हितच मी मेथड तुम्हाला पूर्ण डिफाईन करतोय. बोर्डवर नीट लक्ष द्यायचं. समजा हा तुमचा मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्स. A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. हा मॅट्रिक्स आहे. 3x3 चा मॅट्रिक्स आहे. इनव्हर्स फाइंड करायचा म्हटलं की पहिला जॉब आपला असतो चेक. बरोबर? काय करतो आपण? दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड करतो. जर डिटर्मिनंट नॉन झिरो आला तर येला आपण म्हणतो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय म्हणतो? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि मॅट्रिक्स हा नॉन सिंग्युलर असेल तरच त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट असतो. इज एक्झिस्ट. तुम्ही म्हणाल सर दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट समजा 0 आला तर, 0 आला तर त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हटलं जातं आणि सिंग्युलर मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट नसतो. तुम्ही डायरेक्ट आन्सर मांडून जा, ए इनव्हर्स एक्झिस्ट नाही. समजलं? ओके. आता बाबांनो, याच्यामध्ये तुमची पहिली स्टेप जी आहे ती स्टेप म्हणजेच डिटर्मिनेशन ऑफ कोफॅक्टर्स. बघा तर इथं डिटर्मिनेशन ऑफ कोफॅक्टर्स. आता कोफॅक्टर हा जनरली कॅपिटल ए ने डिनोट केला जातो. कशाने? कॅपिटल ए ने. आणि हे सफिक्सला आहे आय जे. मग आता बघा बरं इथं A11 हा आहे
कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A11. बरोबर. 1-1 पोझिशनला जो एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर. आणि आपण कसा फाइंड करतो? त्याचा फॉर्म्युला हा -1. याच्या पॉवरमध्ये त्या एलिमेंटची पोझिशन डिफाइंड करणाऱ्या नंबर मधल्या डिजिटची म्हणजेच इंटिजरची डिजिटची म्हणू ऍडिशन. म्हणजे इथं बघा हा 1 + 1 काय झाला 2 आणि त्याला मल्टिप्लाय M11. M11 याला काय म्हटलं जातं? सुतार लक्ष नाही तुझं. M11 ला म्हटलं जातं मायनॉर ऑफ एलिमेंट A11. A11 या एलिमेंटचा मायनॉर. बरोबर. आता मायनॉर म्हणजे काय हा परत तुमच्या समोर येणारा प्रश्न आहे. बरोबर. आता मायनॉर म्हणजे बाबांनो तो एलिमेंट A11 या एलिमेंटचा मायनॉर म्हणजे तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे, ज्या कॉलम मध्ये आहे, तो रो आणि कॉलम सोडून राहिलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट. म्हणजे हो का हा पहिला एलिमेंट म्हणजे हा पहिला रो सोडला, तसाच हा पहिला कॉलम सोडला, राहिलेले हे 4 एलिमेंट म्हणजे इथे येणार डिटर्मिनंट A22 हा A23 A32 A33. समजलं? तर या पद्धतीने तुम्ही फाइंड करणार हे सगळे मायनॉर्स. यस. सिमिलरली फाइंड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट 1 2. यस 1 3 हा कम ऑन जी 1 हा 2 1 हा A22 A23. आता तिसरा रो A31 A32 A33. समजलं? ही डेफिनेशन कळली ना तुम्हाला? इथं एवढं कळलं की तुम्ही सगळ्या एलिमेंटचे असे 9च्या 9 कोफॅक्टर तुम्ही फाइंड करणार. माझ्या सीईटीच्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला हे 9 कोफॅक्टर फाइंड करत बसायची गरज नाही. एका एलिमेंटवरून आपण पूर्ण क्वेश्चन सोडवतो. बरोबर ना? पण आता इथं आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागतं. मग आता बाबांनो तुम्ही इथं लगेच मांडून टाकायचा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. यस. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर डिनोटेड बाय सिम्बॉल C. आणि मग काय करायचं? जे कोफॅक्टर्स आहेत हे त्या एलिमेंटच्या पोझिशनला मांडून टाकायचं. मग हे बघा A11 च्या जागेवर त्याचा कोफॅक्टर, A12 च्या जागेवर त्याचा कोफॅक्टर, यस 13 हा A21 आवाज पाहिजे 22 हा व्हेरी गुड बाबांनो 31 32 आणि 33. बरोबर. आता या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज मॅट्रिक्स घेतला की आपल्याला मिळतो ऍडजॉइंट मॅट्रिक्स. बघा ऍडजॉइंट मॅट्रिक्स म्हणजे अनुष्का मी काय सांगितलं? जो आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स मांडलाय त्याचा काय घ्यायचा? ट्रान्सपोज. मग आता बघा मी काय म्हणतोय इथं, नीट लक्ष द्यायचं. ऍडजॉइंट ऑफ दिलेल्या मॅट्रिक्सला नाव काय दिले तुम्ही? ए इज इक्वल टू काय असतो? सिटी. सिटी म्हणजे काय? ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग हा ट्रान्सपोज. ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय? रो आणि कॉलम इंटरचेंज. पहिला रो जाणार पहिल्या कॉलमला हा A11 A12 A13.
दुसरा रो जाणार दुसऱ्या कॉलमच्या पोझिशनला A21 22 23 हा A31 A32 A33 हा आला तुमचा ऍडजॉइंट. आणि फायनली डेफिनेशन ऑफ ए इनवर्स. ए इनवर्स इज इक्वल टू काय? ऍडजॉइंट ऑफ ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. समजलं? तर या पद्धतीने तुम्हाला दिलेल्या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड करण्यासाठी प्रोसिजर करायची. एकदा का ही प्रोसिजर करायची तुमच्या डोक्यामध्ये आलं की तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन सुटणार म्हणजे सुटणारच. समजतंय? ओके, आता नीट लक्ष द्यायचं. हे बघा आपण काय केलं, हा पार्ट मी तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतोय. किती शॉर्ट प्रोसिजर आहे, नीट बघा. ए मॅट्रिक्स आपण अजम्पशन केलाय बरोबर, त्याचा आपण डिटर्मिनंट घेऊन चेक केला. तिथं मी काय सांगितलं, दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉन झिरो आला पाहिजे. सानप काय आला पाहिजे? नॉन झिरो. जर नॉन झिरो येत असेल तर त्याचा इनवर्स एक्झिस्ट असतो. आणि ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट झिरो येत नाही त्याला आपण कसला मॅट्रिक्स म्हणतो? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. कसला म्हणतो? व्हेरी गुड. को फॅक्टर काढला. याच पद्धतीने 9 एलिमेंटचे 9 को फॅक्टर फाइंड करा म्हटलं. त्याच्यावरून मॅट्रिक्स मांडला. त्याला काय म्हटलं जातं? मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर सी ने डिनोट करायचा. त्याचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉइंट आणि ऍडजॉइंट अपॉन डिटर्मिनंट म्हणजेच काय? इनवर्स. समजलं? मग आता मित्रांनो या ठिकाणी याच बेसिसवरचा आपला हा पहिला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला जास्त नाही 2 मार्काला फक्त एक्झाम मध्ये विचारलेला आहे. 2 मार्क. आता बघा आपल्याला मॅट्रिक्स काय दिलाय? 2 -2 4 3 बरोबर. काय दिलाय मॅट्रिक्स? 2 -2 4 3. चला आपण त्या मॅट्रिक्सला त्या क्वेश्चनला सोडवायला घेऊ. याच्या खाली तुम्हाला पूर्ण थेरी दिलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी एक एक क्वेश्चन सोडवत जायचंय. बघूया आपण सोडवूया त्या क्वेश्चनला. हा आता दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्याला मी पहिल्यांदा ए मॅट्रिक्स म्हटलं. 2 मार्काचं वेटेज घेऊन आलाय हा. 2 -2 4 3 बरोबर. काय काढायचं आहे? ऍडजॉइंट. ऍडजॉइंट काढायचं आहे. याचाच अर्थ इथं चेक घ्यायची गरज नाही बरोबर. आता याच्यामध्ये टोटल एलिमेंट 4 आहेत. मग आता तुम्हाला जर एलिमेंट ध्यानात राहावं असं वाटत असेल तर हा कंपॅरिझनचा एक एलिमेंट मॅट्रिक्स मांडा. A11 A12 A21 A22 बरोबर. चला को फॅक्टर्सला जाऊ. को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट एक्झाम मध्ये असं लिहायचंय बरं का बिटवांनो. को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट. आता हो का पहिला एलिमेंट आहे A11 पोझिशनचा, त्याचा को फॅक्टर कॅपिटल A11. नंतर दुसरा येणार A12 चा याचा, तिसरा येणार A21 चा आणि चौथा येणार A22 चा. डेफिनेशन काय? -1 सगळीकडे असतो. -1 -1 बरोबर. आता सफिक्सची ऍडिशन त्याच्या पॉवर मध्ये 1 आणि 1 2 1 2 3 2 + 1 3 2 2 4 आणि याला मल्टिप्लाय त्याचे मायनॉर्स. मग आता A11 चा मायनॉर M11 इथं काय येणार? M12. S21 चा मायनॉर M21 हा M22 बरोबर. चलो आगे बढ़ेंगे. -1 चा स्क्वेअर +1
चलो डिटर्मिनंट. आता 1 1 म्हणजे पहिला रो पहिला कॉलम ड्रॉप होणार. ठीक आहे. या एलिमेंटचा आपण को फॅक्टर फाइंड करतोय. म्हणजे हा एलिमेंट ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये आहे ते ड्रॉप. म्हणजे पहिला रो पहिला कॉलम ड्रॉप हा एकच एलिमेंट राहतोय. तो कोण आहे 3. ठीक आहे. A22 म्हणजे कोण 3. आणि यस हा मॉड नाही, हा डिटर्मिनंट आहे. सिंगल एलिमेंटचा डिटर्मिनंट तोच एलिमेंट असतो. समजलं. म्हणजे सर इथं -3 असतं तर तुम्ही पुढं काय लिहिलं असतं -3च लिहिलं असतं. समजलं. चलो आगे. आता -1 ची ऑड पॉवर मायनस हा डिटर्मिनंट. पहिला रो दुसरा कॉलम ड्रॉप. ठीक आहे. हा एलिमेंट ना याचा को फॅक्टर फर्स्ट रो सेकंड कॉलम ड्रॉप. फर्स्ट रो सेकंड कॉलम ड्रॉप हा एक एलिमेंट राहणार म्हणजे 4. म्हणजे आला काय हा -4. -1 ची ऑड पॉवर मायनस सेकंड रो फर्स्ट कॉलम ड्रॉप. सेकंड रो फर्स्ट कॉलम ड्रॉप म्हणजे हा एक राहतोय. कोण आहे -2. म्हणजे मित्रांनो हा मायनस आणि हा -2 काय आलं +2. आणि लास्ट वन -1 ची इवन पॉवर +1. बर मग आता चला इथं पुढं 2 2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम ड्रॉप. सेकंड रो सेकंड कॉलम ड्रॉप कोण राहिला एकच म्हणजे 2. समजलं. आणि मग आता ह्याचा मांडायचा मॅट्रिक्स. एकदम सिंपल टॉपिक आहे. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. यस डिनोटेड बाय सिंबल C. एलिमेंट कोफॅक्टर्स A11 A12 A21 A22. बरोबर. आता याच्यामध्ये पुटअप करा एलिमेंट फक्त A11 हाजीर हो 3. A12 -4 हा 2 आणि हा परत 2. बरोबर. आणि याचा ट्रान्सपोज घेतला की काय मिळणार ऍडजॉइंट. म्हणजे इथं यस ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू CT इज इक्वल टू रो आणि कॉलम इंटरचेंज. पहिला रो कुठं जाणार म्हणजे आला 3 -4. दुसरा रो दुसरा कॉलम. हे आलं तुमचं आन्सर. अख्खी 2 मार्क तुम्ही खिशात घालू शकता. किसी को कोई शक किसी को कोई शक नो शक. चलो आगे बढ़ेंगे. बाबांनो हा क्वेश्चन तुमच्यापाशी आहे. फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. आता हा ट्रान्सफॉर्मेशन 2x2 चा मॅट्रिक्स असेल एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने गेलं तरी बी चालेल. समजते का. 2x2 ला 3x3 म्हटलं मी शिकवणार आहे. मी एक क्वेश्चन घेणार आहे त्याची प्रोसिजर सांगणार आहे. परंतु एक्झाम मध्ये जर त्याला ऑप्शन मध्ये टाकता येत असेल तर आपण ऑप्शन मध्ये टाकणार कारण त्याची लेंथ फार मोठी जाते. आता बाबांनो मी काय सांगतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. आता तुम्हाला हा एक मॅट्रिक्स दिलाय ए मॅट्रिक्स. आता इनवर्स फाइंड करण्यासाठी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्ही ही मेथड यूज करता A इनवर्स इज इक्वल टू I. बरोबर. मग आता याच्यामध्ये हा ए मॅट्रिक्सची तुम्ही या ठिकाणी व्हॅल्यू टाकली. समजा ए मॅट्रिक्स आहे तुमचा ABCD आणि इथं आहे हा A इनवर्स इज इक्वल टू इथं I म्हणजे युनिट मॅट्रिक्स 1. I म्हणजे युनिट मॅट्रिक्स. ठीक आहे. 1 0 0 1 ए मॅट्रिक्सची जी ऑर्डर असते त्याच ऑर्डरचा तो युनिट मॅट्रिक्स असतो. सुपेकरजी लिहू नका समजून घ्या. आता इथं एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय ते नीट डोक्यात घ्या. 2 रोची ऍडिशन करता येते 2 रोची सबट्रॅक्शन करता येते. एखाद्या रोला एखाद्या स्पेसिफिक कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करायचे किंवा डिवाइड करायचे तर करू शकता. मल्टिप्लाय बी करू शकता डिवाइड बी करू शकता. समजलं. एवढं तुम्ही या ठिकाणी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये करू शकता.
रोला रोने मल्टिप्लाय होत नाही, रोला रोने डिवाइड होत नाही. एखाद्या रो मध्ये एखादा एलिमेंट ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचा आहे. तुम्ही असं नाही लिहू शकत पहिल्या रो मध्ये 2 ऍड करून 3 सबट्रॅक्ट करून, नाही. समजतंय? मग आता मी काय म्हणतोय ते नीट ऐका. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने आपल्याला या मॅट्रिक्सला कन्वर्ट करायचा आहे आय मध्ये, युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचा. मग युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनची 4 ऑपरेशन सांगतोय मी. किती? 4. पहिल्या ऑपरेशन मध्ये या एलिमेंटला 1 करायचा. काय करायचा? 1. पण याला 1 करण्यासाठी जे ऑपरेशन तुम्ही केलंय ते ऑपरेशन या बाजूला सुद्धा होणार. समजलं? दुसरं ऑपरेशन तुम्ही याला 0 करायचा, याला. तिसऱ्या ऑपरेशन मध्ये याला तुम्ही 1 करणार, डीच्या जाग्यावर काय करणार? 1. आणि चौथ्या ऑपरेशन मध्ये बीच्या जाग्यावर तुम्ही करणार 0. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनची 4 ऑपरेशन सिरियली चालवायची. याला 1 करा, त्याच्या खालच्याला 0 करा, त्याच्या पुढच्याला 1 करा, त्याच्या वरच्याला 0 करा. कळलं? कसं आलो आपण? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने पहिल्या एलिमेंट मधनं. बरोबर? काय सांगितलं? पहिला एलिमेंट काय करायचा, नंतर त्याच्या खालचा, नंतर त्याच्या पुढचा, नंतर त्याच्या वरचा. समजलं? एवढं आपल्या डोक्यात असेल तर या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला इझिली 3 मिनिटापर्यंत कंप्लीट व्हायला काही हरकत नाही. समजलं? आता बघा, नीट लक्ष द्यायचंय. मी प्रोसिजर एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. हा फॉर्म्युला आपण यूज करतोय हे बी मी तुम्हाला सांगितलंय. ओके, आता नीट लक्ष द्यायचं. एकदम सिंपल आहे. तुम्हाला 100% येणार आहे. मी देतोय त्याच टाईपचे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येणार, वेगळे क्वेश्चन्स नाही. आता बघा, यस, आता इथं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? इनवर्स. इनवर्स फाइंड करायचं आहे म्हणजे चेक येणार. यस, आन्सर बोर्डवर नीट लक्ष. गिवन मॅट्रिक्स असं सगळे व्यवस्थित गिवन असं लिहायचंय बरं का एक्झाम मध्ये. यस, मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स तुम्हाला दिलाय 2 -3 -1 2. यस, पहिला जॉब काय असतो आपला? चेक. चेक. यस, डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट यस 2 -3 -1 2. चलो आगे बढ़ेंगे. हाँ, 2 × 2 4 माइनस -1 × -3 माइनस माइनस प्लस. हे काय? हे -1 इंटू हा -3, हा 4 माइनस माइनस प्लस अगेन माइनस 3 1 3, काय आला? 1. नॉट इक्वल टू 0. म्हणजे इथं यस, देअरफॉर ए इनवर्स इज एक्झिस्ट. समजलं? 2 पैकी अर्धा मार्क तुम्हाला इथं मिळून जातो. किती मिळतोय? अर्धा मार्क. आता 1.5 मार्कासाठी कॅल्क्युलेशन. यस, फॉर्म्युला. कसला मिला? फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? ए इनवर्स इज इक्वल टू आय. व्हेरी गुड. आता बघा, ए मॅट्रिक्स तुमचा इथं घेतला मी. काय दिलाय? 2 -3 -1 2 इंटू यस ए इनवर्स इज इक्वल टू युनिट मॅट्रिक्स 1 0 0 1. ओके, चला, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनची 4 ऑपरेशन युनिट मॅट्रिक्स. एक काम करता येईल. आता बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे? 1. काय करायचं आहे? 2 -1 काय होतोय? 1. म्हणजे ऑपरेशन पहिल्या रोला काय येते? R1 चेंजेस. हा, R1 नाही वैष्णवी प्लस, कारण असतानाच हा मायनस आहे ना. R1 + R2 म्हणजे पहिल्या रो मध्ये दुसरा रो ऍड करून 2 -1 1. कळलं? म्हणजे बघा, आता हे ऑपरेशन आपण कॅरी केलं. देअरफॉर यस, हा, 2 -1 1 -3 + 2 -1, बाकी आहे असा दुसरा रो.
इंटू यस ए इनवर्स इज इक्वल टू, हा सेम ऑपरेशन या बाजूला, पहिल्या रो मध्ये दुसरा रो ऍड करू, 1 प्लस 0 1, 0 प्लस 1 1, हा पुढे 0 1 आहे असा. ऑपरेशन नंबर 2, याच्या खालचा एलिमेंट 0 करायचा, म्हणजे याला आपल्याला 0 करायचंय. सरळ सरळ दिसतंय. सेकंड रोला जो बी ऑपरेशन करणार आहे तो फर्स्ट रोचा असतो, कारण ह्याच्याकडे असतानाच किती रो आहेत? 2. सिलेक्शन आहे का इथं? नाही. डायरेक्ट बघा, -1 प्लस 1, बोला की -1 प्लस 1 0, आवाज पाहिजे. म्हणजे इथं सेकंड रोला ऑपरेशन आहे, सेकंड रो प्लस फर्स्ट रो. सेकंड रो मध्ये पहिला रो ऍड करू, बरोबर. मग आता बघा इथं यास एकदम सिंपल चाललंय. हा पहिला रो आहे असा राहणार 1 -1, हा -1 प्लस 1 0, 2 -1 1. कळलं हो का नो? आवाज पाहिजे, नाही तर आता मी उभा करेल एका एकाला पाठीमाग. हा 1 1 सेकंड रोला ऑपरेशन आहे, सेकंड रो प्लस फर्स्ट रो, 0 प्लस 1 1, 1 प्लस 1 2. व्हेरी गुड. चलो आता आपल्याला पुढच्या ऑपरेशनच्या दिशेने जायचंय. पुढचं ऑपरेशन आपण लकी आहोत. आपल्याला या ठिकाणी हा एलिमेंट 1 करायचा होता, तो अगोदरच झालाय, बरोबर. याचा अर्थ आपण आता त्याच्या पुढच्या ऑपरेशनला, म्हणजे त्या 1च्या वरचा एलिमेंट काय करायचा आहे? 0. मग आता बघा बरं, इथं डायरेक्ट पहिल्या रोल ऑपरेशन आहे, R1 चेंजेस R1 प्लस R2. आलाय तुम्हाला अंदाज? कारण -1 प्लस 1 काय होतोय? 0. मग आता बघा इथं, देअरफॉर यस 1 प्लस 0 1, -1 प्लस 1 0, हा 0 1 इंटू यस ए इनवर्स इज इक्वल टू, सेम ऑपरेशन उजव्या बाजूला. ऑपरेशन कुणावर आहे? पहिल्या रोवर, बरोबर. हा 1 प्लस 1 2, 1 प्लस 2 3, हे बाकी आहे असा 1 2, बरोबर. हा काय आला? युनिट मॅट्रिक्स. काय आला? युनिट मॅट्रिक्स. याचा अर्थ बघा, आता लास्ट स्टेपला आपण आलोय. देअरफॉर युनिट मॅट्रिक्स म्हणजे I इंटू ए इनवर्स ए इनवर्स, कारण युनिट मॅट्रिक्सची व्हॅल्यूज आपण 1 कन्सिडर करतो. हा काय आलाय? 1. मग हो का, हा तुमचा आन्सर आलं 2 3 1 2, आणि इथं असं डॉट डॉट करून स्पष्ट लिहून टाका आन्सर. समजलं? तर बाबांनो, या पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा होता, तो आपण सोडवला. बघा एकदम किती सिंपल क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे तुमच्या समोर, प्रोसिजर पूर्ण तुमच्या समोर. काय नाहीये, फक्त 4 ऑपरेशन्स आहेत. या 4 ऑपरेशन मध्ये आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशननी क्वेश्चन सोडवला. पुन्हा एकदा मिस्टर माने काय सांगतात नीट ऐका. 2x2 चा मॅट्रिक्स आहे, म्हणजे 2 रो 2 कॉलम, आणि त्याचा इनवर्स एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशननी तुम्हाला काढायला सांगितला. बिनधास्त सोडवा. 4 ऑपरेशन्स आहेत, पटदिशी होऊन जातील. समजलं? आता एक्झाम मध्ये क्वेश्चन असा विचारला गेला की एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननी सोडवा. कशाने सोडवा? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने सोडवा. आणि तुम्हाला ते येत नाही आणि तुम्ही ऍडजॉइंटने सोडवता. तुम्ही काय म्हणताय? मला ऍडजॉइंटने येतोय, चला मी ऍडजॉइंटने सोडवतो, आन्सर तर येईल, आन्सर 100% बरोबर येईल, पण तुम्हाला तिथं अर्धा मार्क सुद्धा तो माणूस देणार नाही. कळलं का? कारण वरती मेथडचं स्पष्ट काय लिहिलंय? नाव लिहिलंय. समजलं? चलो आगे बढ़ेंगे. एकदम सिंपल सिंपल क्वेश्चन्स आहे. मी सिंपल सिंपल क्वेश्चन नाही घेत, तर क्वेश्चन सिंपल येतात. आता हा क्वेश्चन 4 मार्काला तुम्हाला एक्झाम मध्ये येणार. किती मार्काला येणार? 4. हा 4 मार्क आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काय म्हटलं? फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए बाय ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथडने आपल्याला इनवर्स काढायचा. एकदम सिंपल. पहिला जॉब आपला काय येतो? चेक. चेक
डायरेक्ट सोडवायला सुरुवात केलंय. डिटर्मिनंट ऑफ ए तुमचा तुम्ही सोडवताय का? सोडवा तुमचा तुम्ही, माझा मी सोडवतो. -1 2 -1 1 -1 2 हा डिटर्मिनंट मांडला. आता हा डिटर्मिनंट मला सोडवायचा आहे. यस 2 इंटू डिटर्मिनंट आपल्याला येतो हो का. हा 2 म्हणजे मी इथं 2 मांडलाय म्हणजे एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट अलॉंग फर्स्ट रो. अलॉंग फर्स्ट रो. आता मित्रांनो आणखीन एक मेथड तुम्हाला मी सांगतो. डिटर्मिनंट सोडवायला जर तुम्हाला वेळ वाया घालवायचा नसेल तर एक काम करायचं, आधी को फॅक्टर्स काढायचे. इनवर्स फाइंड करा म्हणून सांगितलाय, बरोबर. इनवर्स फाइंड करा म्हणून सांगितलाय. इनवर्स एक्झिस्ट नाही असं होणारच नाही. इनवर्स एक्झिस्ट होणार नाही असं होणारच नाही. इनवर्स एक्झिस्ट असणारच. जर तुम्हाला असा डिटर्मिनंट सोडवायला जर जड जात असेल तर एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट अलॉंग फर्स्ट रो हा प्रोसिजर तुम्हाला माहित आहे. पहिल्या रो मधले एलिमेंट घ्यायचे, त्यांना मल्टिप्लिकेशन मध्ये त्यांचे को फॅक्टर्स करायचे. काय करायचे? को फॅक्टर्स. आणि मग त्या ज्या टर्म्स आहेत एलिमेंट को फॅक्टर प्लस दुसरा एलिमेंट इंटू को फॅक्टर प्लस तिसरा एलिमेंट इंटू को फॅक्टर, हा झाला तुमचा डिटर्मिनंट. समजतंय? मग आता बघा, मी आता सध्या डिटर्मिनंट हे तो सोडवतोय आणि तुम्हाला चेक मध्ये तो देतो परत पुढं. तुम्हाला एक्झाम मध्ये जर असा डिटर्मिनंट सोडवायचा नसेल तर मी सांगितलंय तसा सोडवा. हे चलो 2 2 2 काय आला? 4 मायनस -1 इंटू -1 प्लस 1, पण अगोदरचं मायनस आहे. आता बघा इथं मायनस घेतो आपण, मायनस इंटू काय हा -1. आता -1 हा -1 कोणत्या एलिमेंटला मल्टिप्लाय करतो तो पार्ट बघा. -1 ज्या रो आणि कॉलम मध्ये तो ड्रॉप, पहिला रो दुसरा कॉलम ड्रॉप, 4 एलिमेंट. हा -1 -1 1 2 -1 इंटू 2 -2 मायनस 1 इंटू -1 -1 आणि हा मायनस काय झाला? +1. पुढं हा +1 इंटू हा -1 इंटू 1 1 मायनस 1 इंटू 2 2. चलो आगे. आता बघा 4 -1 3 3 दुने 6. हे मायनस मायनस प्लस -2 + 1 -1 1 -2 -1 -1 इंटू 1 -1 is equal to 4 not equal to 0 means here A inverse is exist. किती लोकांचं 4 आलं? ओके, भरपूर. आता आपण जाणार को फॅक्टर्स फाइंड करायला. कुठं जाणार? को फॅक्टर्स. यस, को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स. ओके, एकदम सिंपल टॉपिक आहे, फक्त व्यवस्थित डोकं लावायचं आहे तेवढं. हा आता पहिला को फॅक्टर A11 काय येतं? -1 ची पॉवर 2 इंटू S M11. ही सगळी कॅल्क्युलेशन तिथं दिसली पाहिजे. -1 चा स्क्वेअर +1 इंटू डिटर्मिनंट 1 1. पहिला रो पहिला कॉलम ड्रॉप. या इथं पहिला रो पहिला कॉलम ड्रॉप, हे 4 एलिमेंट 2 -1 -1 2. यस 2 -1 -1 2 म्हणजे हिता आला हा 4 मायनस 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 +1 म्हणजे काय आला हा 3. कळलं? सेम असंच तुम्हाला फाइंड करायचं आहे A12. चलो -1 ची पॉवर 2 आणि 1 3 इंटू -1 2. 1 2 म्हणजे काय ते थेरी मध्ये दिलंय मी. काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम या पोझिशनला असणाऱ्या एलिमेंटचा को फॅक्टर. म्हणजे थोडक्यात हा मॅट्रिक्स आहे का नाही तुमचा? थोड्या वेळ. आता हा मॅट्रिक्स आहे. सोल्युशन ऑब्टेन करत असताना तुम्ही याला असं कम्पेअर करा ना. एलिमेंट A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. बरोबर? मग तुमच्या ध्यानात येईल की 1 2 म्हणजे या एलिमेंटचा को फॅक्टर.
समजलं? चलो, -1 ची ऑड पॉवर मायनस, फर्स्ट रो सेकंड कॉलम ड्रॉप, फर्स्ट रो सेकंड कॉलम ड्रॉप, -1 -1 1 2 -1 -1 1 2 म्हणजे बाबांनो हे मायनस साइन, -1 इंटू 2 -2 मायनस 1 इंटू -1 -1 मायनस मायनस प्लस 1 मग बघा -2 + 1 -1 मायनस मायनस प्लस. कळलं? नंतर पुढं यस A13 -1 ची पॉवर 4 इंटू M13. सगळ्या स्टेप्स प्रॉब्लेमच्या तिथं दिसल्या पाहिजेत आन्सर शीट मध्ये. ओके चलो, -1 ची इवन पॉवर +1 नाही मांडला तरी चालेल. 1 3 फर्स्ट रो थर्ड कॉलम ड्रॉप, फर्स्ट रो थर्ड कॉलम ड्रॉप, फर्स्ट रो थर्ड कॉलम ड्रॉप, हे 4 एलिमेंट, -1 2 1 -1 -1 2 1 -1. बघा बरं काय आलं, मायनस मायनस प्लस मायनस 1 इंटू 2 2 म्हणजे -1. हे झाले पहिल्या रोचे कोफॅक्टर. आता पुढं यस A21 तुम्ही काढलाय का? A22 जो भी कोण माझा व्हिडिओ बघेल त्याने सुद्धा सेम या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायची त्याची त्याने. A21 सांगताय का? 1 आला. बर, A22 3 आला, A23 1 आला. ओके, आता थोडीशी कॅल्क्युलेशन मी परत चालू करतोय तुम्हाला व्यवस्थित डोक्यात यावं म्हणून. ओके, नीट लक्ष द्यायचंय. आता मित्रांनो आणखीन काही ऑपरेशन ज्यांनी या ठिकाणी मॅट्रिक्स काहीच केलेला नसेल त्याच्यासाठी आता हे बाकीचे जे थर्ड रो आहे त्याचे कोफॅक्टर्स काढू आपण. यस, थर्ड रो A31. यस, A31 इज इक्वल टू -1 ची पॉवर, हा 3 आणि 1 4, त्याला मल्टिप्लाय त्याचा मायनॉर M31. यस, -1 ची इवन पॉवर +1. थर्ड रो फर्स्ट कॉलम ड्रॉप, थर्ड रो फर्स्ट कॉलम ड्रॉप, हे 4 एलिमेंट, -1 1 2 -1 -1 1 2 -1 म्हणजे मित्रांनो हा आला 1 -2 -1. आलाय का सगळ्यांचा -1? ओके, आफ्टर दैट चलो आगे बढ़ेंगे. यस A32 हा येणार -1 ची पॉवर 3 आणि 2 5 मायनॉर M32, -1 ची ऑड पॉवर मायनस, थर्ड रो सेकंड कॉलम ड्रॉप, थर्ड रो सेकंड कॉलम ड्रॉप म्हणजे 2 1 -1 -1. यस 2 1 -1 काय -1. हा आउटसाइडला मायनस साइन, 2 इंटू -1 -2 मायनस -1 मायनस मायनस +1 म्हणजे मित्रांनो हा आला 1. आलाय का सगळ्यांचा? आणि मला लास्ट एलिमेंट सांगून टाका आता. A33 काय आला? नाही आलं, 3 आला. जॉब चॅलेंजिंग आहे, लेंथ आहे, परंतु क्वेश्चन सोपा असतो. परफेक्ट मार्क आपल्याला मिळणार, चुकण्याचा चान्स 0%. फक्त मेंदू जागेवर ठेवून कॅल्क्युलेशन पाहिजे. बरोबर. आता हे कोफॅक्टर्स तुम्हाला मिळाले की आपण या ठिकाणी लगेचच याचा मॅट्रिक्स मांडून घेणार. बोर्डवर नीट लक्ष द्यायचं, एक 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 पॉइंट आपण घेत चाललोय पुढं. यस, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स या सी ने डिनोट करतो. मग सांगितलं एलिमेंटच्या जागेवर त्याचे कोफॅक्टर्स A11 A12 A13 A21 A22 A23 A31 32 A33. चलो A11 सांगत रहा 3, A12 1, आगे बोलो
minus 1, 8 to 1, 8 to 1, 1, 8 to 2, 3, 8 to 3, 1, 8 3 1, minus 1, 8 3 2, 1, 8 3 3, 3. बरोबर. आता या मॅट्रिक्सचा आपण कसला मॅट्रिक्स येणार? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना यायला लागलाय. Therefore, adjoint of matrix A is equal to CT. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे रो आणि कॉलम इंटरचेंज. पहिला रो कुठं मांडणार? पहिल्या कॉलमला. दुसरा रो ठेवा फर्स्ट रो. हा कुठं जाणार? फर्स्ट कॉलमला. 3 1 -1. सेकंड रो 1 3 1. थर्ड रो -1 1 3. ऍडजॉइंट. आणि मग आता इथे यूज करा डेफिनेशन. यस, युजिंग फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? ए इनवर्स इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे मित्रांनो इथं तुमचं आन्सर आलं ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन. आता सांगा डिटर्मिनंट ऑफ ए काय आहे? 4 आहे. मांडून टाकला आहे. आणि हा मॅट्रिक्स ऍडजॉइंट 3 1 -1 1 3 1 -1 1 3. हा आला तुमचा इनवर्स. याच्यामध्ये आपण काय काय केलं तो पॉइंट आपला महत्वाचा. बघूया आपण या ठिकाणी काय केलेलं आहे याच्यामध्ये. ओके, हा आपल्याला मॅट्रिक्स दिलेला होता. हा आपल्याला मॅट्रिक्स ए दिला होता 3/3 चा. त्याला आपण कंपॅरिझन करण्यासाठी एक स्टँडर्ड मॅट्रिक्स 3/3 चा घेतला की ज्याच्यामध्ये एलिमेंट मांडले पोझिशन डिफाईन करणारे. श्रद्धाजी बरोबर. आणि मग या ठिकाणी यस पहिल्यांदा आपण चेक घेतला डिटर्मिनंट 0 येतोय का. दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत नसेल तर त्या मॅट्रिक्सला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हटलं जातं. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट असतो. आणि मग आपण 9 एलिमेंटचे 9 कोफॅक्टर्स फाइंड केले. बरोबर. त्या कोफॅक्टरचा एक मॅट्रिक्स मांडला. त्याला आपण म्हणतो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. आणि मग त्या मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेतला तर आपला आला ऍडजॉइंट मॅट्रिक्स. काय आला? ऍडजॉइंट मॅट्रिक्स. आणि त्या ऍडजॉइंट मॅट्रिक्सला डिटर्मिनंटने डिवाइड केलं तर आपला आला इनव्हर्स. समजलं? व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी IMP म्हणून क्वेश्चन नोट डाऊन करून टाक. क्वेश्चन म्हणजे हाच क्वेश्चन नाही या टाइपचा, कारण हा मॅथमॅटिक्स आहे. समजलं? चलो आगे बढ़ेंगे. असं भी येतं का हो सर? हो येतं. या ठिकाणी असा भी क्वेश्चन येतो चेक वेदर द मॅट्रिक्स इज इनव्हर्सिबल ऑर नॉट. कसं डिसाइड करणार दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट आहे की नाही? काय मग तुम्ही लेक्चर कसला करताय? हा आठवडेजी यस, आतापर्यंत तेच झालं ना सुतार मॅडम, तुम्ही टेन्शन का घेताय? या ठिकाणी दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा. जर तो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर तो इनव्हर्सिबल असतो. 2 मार्क खिशात घालायचे. बघा आता इथं यस पहिल्यांदा दिलेल्या मॅट्रिक्सचं नामकरण करायचं. नामकरण म्हणजे नाव द्यायचं हो त्याला. कॉस थिटा हा साइन थिटा हा मायनस साइन थिटा इंटू हा कॉस थिटा. आणि मग आता या ठिकाणी यस चेक करण्यासाठी याचा काढायचा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट यस कॉस थिटा हा साइन थिटा हा माइनस साइन थिटा हा कॉस थिटा. चलो आगे. कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा माइनस माइनस साइन थिटा इंटू साइन थिटा माइनस साइन स्क्वेअर थिटा. माइनस माइनस काय असतं? प्लस असतं. ओके. आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 असतो. म्हणजेच नॉट इक्वल टू 0. आणि देअरफॉर ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बरोबर. आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट असतो. मग म्हणून टाका
ए इज इन्व्हर्सिबल मॅट्रिक्स. संपलं. 2 मार्क खिशात. म्हणजे या टाईपचा सुद्धा क्वेश्चन येतो. समजलं. चलो आगे बढे. या क्वेश्चन मध्ये आपण केलंय काय या गोष्टीकडे नजर देणं गरजेचं आहे. प्रत्येक क्वेश्चनचा आपण फ्लॅशबॅक बघतोय. या फ्लॅशबॅक मध्ये आपण या ठिकाणी नक्की काय केले ते बघतोय. आता बघा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं होतं इन्व्हर्सिबल आहे की नाही. बरोबर. त्याचा चेक काय की दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट घ्यायचा आहे. या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट घेतला. आता हितला चॅलेंजिंग जॉब कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 असतं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. समजतंय. यस. 1 म्हणजे नॉट इक्वल टू 0 म्हणजेच दिलेला मॅट्रिक्स काय आला नॉन सिंग्युलर. आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट असतो. पॉइंट क्लियर. चलो आगे बढ़ेंगे. very 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 IMP. आता मित्रांनो, या टाईपचा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारण्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. जास्त वेळा विचारला जातोय. कारण त्यांनी म्हणताना शब्द काय वापरलाय. यस. सॉल्व द फॉलोइंग सिस्टीम ऑफ इक्वेशन्स बाय रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथड म्हटलं की तिथं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन येतं. काय येतं. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन येतं. आता आपल्याला इथं रिडक्शन मेथड म्हटलं की आपल्याला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनची 3.5 ऑपरेशन यावीच लागतात. आणि या टाईपचा क्वेश्चन सोडवायचं सोडू नका. फार सोपा क्वेश्चन असतो. 4 मार्काला हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो. 3 ला बी नाही. किती. 4 मार्काला. समजतंय का. डी सेक्शन मध्ये हा क्वेश्चन प्रेझेंट आहे. बरोबर. बघा आता बोर्डवर नीट लक्ष द्यायचं आहे. रिडक्शन मेथड काय आहे हे मी तुम्हाला क्वेश्चन सोडवत असताना सांगणार आणि प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार. बोर्डवर नीट लक्ष द्यायचं आहे. एकदम सिंपल आहे. तुम्ही प्रचंड हुशार आहात. यस. गिवन इक्वेशन्स आर. पहिलं इक्वेशन काय. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6. दुसरं इक्वेशन y प्लस इज इक्वल टू. तिसरं x प्लस झेड का इज इक्वल टू 2y. एक काम करा, प्रॉपर फॉर्म मध्ये घ्या. पहिल्यांदा नेहमी x असतो, नंतर y प्लस 2y. इकडे आला तर काय. ओके. प्लस झेड इज इक्वल टू 0. पहिला जॉब दिलेली तिन्हीच्या तिन्ही इक्वेशन एका खाली एक प्रॉपर फॉर्म मध्ये मांडली. आता दुसरा जॉब आपला जो आहे तो तुम्हाला आठवतोय. काय करायचंय आपल्याला. यस. 3 मॅट्रिक्स मांडून घ्यायचे. पहिला मॅट्रिक्स म्हणजे एक्स वाय झेड यांच्या कोएफिशियंटचा मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स. एक्स वाय झेडच्या कोएफिशियंटचा मॅट्रिक्स. पहिल्या कॉलम मध्ये एक्स चे कोएफिशियंट मांडायचे, दुसऱ्या कॉलम मध्ये वाय चे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये झेड चे. मग आता हो का हे पहिलं इक्वेशन हो का. एक्स कोएफिशियंट 1, वाय कोएफिशियंट 1, झेड कोएफिशियंट 1. चलो याच्यात एक्स आहे का म्हणजे काय येणार. वाय कोएफिशियंट झेड. ओके. एक्स कोएफिशियंट वाय झेड. ओके. हो का. पहिल्या कॉलम मध्ये सगळे एक्स चे कोएफिशियंट, दुसऱ्या कॉलम मध्ये वाय चे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये झेड चे. पॉइंट क्लियर. आगे बढ़ेगा मिस्टर माने. आता मित्रांनो नंतर मांडायचा बी म्हणजे उजव्या बाजूचे जे कॉन्स्टंट आहेत त्यांचा कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे एकच कॉलम. हो का. 6 11 0 6 11 0. मॅट्रिक्स ए मध्ये
तुम्ही पहिला रो पहिल्या इक्वेशन वरून मांडलाय, म्हणून याच्यातल्या पहिल्या रो मध्ये पहिल्याच इक्वेशनचा कॉन्स्टंट मांडायचा. म्हणजे तुम्ही मला असं विचारताय, सर समजा आम्ही या ठिकाणी दुसऱ्या इक्वेशनचा हा दुसरा रो हा मी पहिल्या रोच्या जागेवर मांडला, तर या ठिकाणी त्या दुसऱ्या इक्वेशनच्या उजव्या बाजूचा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट सुद्धा आम्हाला तसाच मांडावा लागेल का? 100%. कोण गेलं का? शंभर टक्के तुम्हाला त्या पद्धतीने चेंज करावं लागेल. हे पहिल्या इक्वेशन वरून पहिला रो मांडलाय, म्हणून बी मध्ये सुद्धा पहिल्या इक्वेशनचाच पहिला रो येणार. हा दुसऱ्या इक्वेशन वरून हा दुसरा रो आहे, याचा दुसरा रो दुसऱ्या इक्वेशन वरूनच, बरोबर. आणि आता इथं आपला अननोन एक्स, कोणकोणते अननोन आहेत? एक्स वाय झेड, बरोबर. आणि मग आपण जायचं मॅट्रिक्स इक्वेशनला. यस, मॅट्रिक्स इक्वेशन काय असतं? ax इज इक्वल टू बी. जास्त डोक्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, मी सांगतोय त्या पद्धतीने करत चला. आता हे का ax इज इक्वल टू बी. आता ये मॅट्रिक्स आपला कोणता आहे तो मांडू. हा 1 1 1, हा 0 1 3, हा 1 -2 1 1 into S A inverse is equal to unit matrix. ओ सॉरी, आमचा मेंदू बाजूला गेला. इंटू काय? एक्स न, हा एक्स वाय झेड इज इक्वल टू उजव्या बाजूचे कॉन्स्टंट बी मॅट्रिक्स 6 11 0. बघा आता मी काय म्हणतोय ते. रिडक्शन मेथड म्हणजे काय? एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने ए मॅट्रिक्सला, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने ए मॅट्रिक्सला ट्रँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. मग अप्पर ट्रँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा किंवा लोअर ट्रँग्युलर मध्ये कन्वर्ट करा. अप्पर ट्रँग्युलर म्हणजे मित्रांनो हा जो प्रिन्सिपल डायगोनल आहे याच्या खालचे एलिमेंट 0 करायचे. जनरली पुस्तकामध्ये मेथडच दिली अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सवर, मग आपण तशीच करू, चालेल ना. आता इनवर्स एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने इनवर्स फाइंड करण्याच्या जे तुमच्या 6 स्टेप्स आहेत त्याच्यातली 3.5 स्टेप्स यूज करून या ठिकाणी घेतले हे जे 3 एलिमेंट्स आहेत हे 0 करायचे. 0 1 आणि -2. मग बाबांनो कोणते 3.5 ऑपरेशन आहेत अनुष्काजी त्याच्यावर लक्ष द्या. हा मॅट्रिक्स थोड्या वेळ मी असा मांडला. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33, बरोबर. आणि हा प्रिन्सिपल डायगोनल त्याच्या खालचे हे 3 एलिमेंट 0 करायचे. स्टेप नंबर 1 मध्ये इथं 1 करा. स्टेप नंबर 2 मध्ये हे 2 0 करा. स्टेप नंबर 3 मध्ये हा 1 करा इथं. आणि स्टेप नंबर 4 मध्ये आपण हे 2 0 करतो, त्याच्या जाग्यावर याला काय 0 करत बसू नका, याला फक्त 0 करा, बरोबर. म्हणजे चौथी स्टेप ह्या दोघांना 0 करत होती, त्यात मी काय म्हणलं याला 0 करू नका, याला 0 करा फक्त. म्हणजे चौथ्या स्टेप मधली अर्धी स्टेप केली का नाही आपण, म्हणून त्याला मी 3.5 ऑपरेशन्स म्हटलं. कळलं. दुसरा पॉइंट, याला 1 करण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन करायला एकतर सेकंड रो येणार किंवा थर्ड रो येणार.
सेकंड रो येणार किंवा थर्ड रो येणार, तुमची चॉईस. पण या दोघांना झिरो करण्यासाठी फर्स्ट रोच येणार. म्हणजे या दोघांना झिरो करण्यासाठी ऑपरेशन कोण करणार? फर्स्ट रो. कोण करणार? फर्स्ट रो. आता परत याला वन करण्यासाठी पहिला रो ऑपरेशनसाठी कधीही येत नाही, ऑपरेशन बिघडतं. त्याला वन करण्यासाठी कोण येतो? तिसरा रो. कारण याच्याकडे सेकंड रोला जी सिच्युएशन असती सेम सिच्युएशन थर्ड रोला असते. सर सेम सिच्युएशन, अहो याच्याकडे हिता हा झिरो असतो. आता याला वन करत असताना या ठिकाणी सेकंड रोवर आपण ऑपरेशन करायला गेलो तर या झिरोचा झिरोवर इफेक्ट होईल का? बिलकुल होणार नाही. डायरेक्ट याचा इफेक्ट याच्यावर होईल आणि याला वन करून टाकेल. समजलं का? पण पहिल्या रोल ऑपरेशनला जर बोलवलं तर तो ऑपरेशन बिघडवणार. हा हितला जो एलिमेंट आहे तो टन दिसणी उडी मारून हिथं येऊन बसणार. कळलं का? म्हणजे जे झिरो आपण तयार केले ते झिरो तिथून निघून जा. पॉइंट डोक्यात येतोय ना? म्हणजे डोक्यात ठेवायच्या गोष्टी बघा. ऑपरेशन कसं करायचं? पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट वन करण्यासाठी ऑपरेशन करायला सेकंड रो किंवा थर्ड रो येणार. सेकंड रो आणि थर्ड रो मधले पहिले दोन एलिमेंट झिरो करण्यासाठी ऑपरेशन करायला कोण येणार? पहिलाच रो येणार. सेकंड रो मधला हा दुसरा एलिमेंट वन करण्यासाठी ऑपरेशन करायला कोण येणार? थर्ड रोच येणार. व्हेरी गुड. आणि मग फायनली याला झिरो करण्यासाठी हा सेकंड रो येणार. कोण येणार? सेकंड रो. समजे की नाही? समजा. आता एवढं तुमच्या ध्यानात असेल तर या ठिकाणी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनच्या 3.5 ऑपरेशनने या मॅट्रिक्सला आपण अप्पर ट्रँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. पण ध्यानात राहून द्या, जी ऑपरेशन तुम्ही या बाजूला करणार ती ऑपरेशन तुम्हाला या बाजूला सुद्धा करावी लागतील. बघा बरं, बोर्डवर नीट लक्ष द्यायचं. एकदम सिंपल आहे. ओके. आता बघा इथं हा ऑलरेडी वन आहे, बरोबर? नशिबान आहात, कारण आता ऑपरेशन एक वाचलं. ऑपरेशन नंबर आहे 2 झिरो करायचे. आणखीन एकदा हा झिरो आहे, काय गरज नाही. याला झिरो करायचा आहे. म्हणजे थर्ड रोला ऑपरेशन आहे. थर्ड रो चेंजेस, थर्ड रो मायनस फर्स्ट रो. येणं बी सांगन शिकलेला असेल तर. हे काय 1 - 1 काय होतोय? 0. म्हणजे बिटवांनो आपलं ऑपरेशन असं आलं. पहिला रो ॲज इट इज 1 1 1, दुसरा रो 0 1 3, तिसऱ्या रोला ऑपरेशन तिसरा रो मायनस पहिला रो, बरोबर का? 1 - 1 0, -2 - 1 -3, 1 - 1 0. ओके. इंटू यस हा मॅट्रिक्स एक्स वाय झेड. उजवी बाजू हा 6 11, R3 - R1 0 - 6, बरोबर. आता हे 2 झिरो झाले की हा 1 करायचा. अरे वा मज्जा, तो अगोदरच हाय्या आहे का नाही? ओके. बघा किती ऑपरेशन वाचलेत आपली. हो, जो एक्झाम मध्ये रिडक्शन मेथडने सोल्युशन ऑब्टेन करायला इक्वेशन्स तुम्हाला सांगितलेलं असतं त्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये अशीच ऑपरेशन होतात. जास्त ऑपरेशन करण्याची गरज पडत नाही. आता चला शेवटचं ऑपरेशन आहे, याला झिरो करायचं आहे. मग थर्ड रो, बरोबर. थर्ड रो चुकलं का? यस यस यस. हा बोला. कुठं हे चुकलंय का? तुम्हाला काय म्हणायचंय? पण तुम्ही असं म्हणताय का डायरेक्ट प्रोडक्ट घेऊ? नाही घेता येत. कारण रिडक्शन मेथड मध्ये ए मॅट्रिक्स अप्पर ट्रँग्युलर फॉर्म मध्येच व्हावा लागतो. अप्पर ट्रँग्युलर फॉर्म मध्ये हा आलेला नाही सोन्या, कळलं का? याला झिरो करायचा आहे, स्टेप कापायची नाही. मला माहिती आहे तुला काय म्हणायचंय. तू म्हणते डायरेक्ट प्रोडक्ट घ्या आणि हितनं तुम्हाला वाय मिळेल सर, बरोबर. मिळालेला वाय ह्याच्यात टाका सर, तुम्हाला झेड मिळेल. और वाई जेड सर तुम्हें ह्याच्यात टाका तुम्हाला एक्स मिळेल, बरोबर ना? ऐसा कुछ नहीं करने का. चलो अप्पर ट्रँग्युलर फॉर्म. हा आता हा -3. आता याच्यावर ऑपरेशन हा करतो.
या -3च्या जागेवर 0 करायचं असेल तर याच्यामध्ये याची तिप्पट ऍड करावी लागेल. म्हणजे मित्रांनो हा R3 प्लस 3 टाइम्स R2. ओके, याची तिप्पट ह्याच्यात ऍड होणार कारण हा आधीच मायनस आहे. ओके, मग बघा बरं सुपेकरजी, आपल्याला इथं काय येतंय? S1 1 1 0 1 3. चला ऑपरेशन 0 0 0. जर तुम्हाला जमत नसेल, जड जात असेल तर बाजूला घ्या म्हणून. R3, R3 म्हणजे कोण? -3. हा +3 इंटू त्याला मल्टिप्लाय R2. R2 काय? 1 म्हणजे काय आलं? 0. कळलं का? असं ऑपरेशन तुम्ही करून घेतलं तरी सुद्धा चालेल. चलो आगे. R3 प्लस 3 टाइम्स R2. R3 0, 3 त्रिक 9. X Y Z. ओके, सेम ऑपरेशन उजव्या बाजूला ठेवा. थर्ड रो ऑपरेशन आहे. पहिले 2 रो आहे असे 6 11. हा R3 -6 हा +3 इंटू R2. R2 कोण आहे? 11. म्हणजे बघा -6 11 3 33. किती आलं? 27. बरोबर, हो का? मांडून टाकला इथं 27. असं रफ कॅल्क्युलेशन केलं तरी सुद्धा चालेल. किसी को कोई शक? अप्पर ट्रायंगुलर फॉर्म आला श्रद्धाजी. आता अप्पर ट्रायंगुलर फॉर्म तुम्हाला मिळाला की तुम्ही या ठिकाणी यस याचा प्रोडक्ट घेऊन टाका. हो का? इथंच घेतोय. Therefore फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा मॅट्रिक्स 1 इंटू एक्स एक्स प्लस 1 इंटू वाय वाय प्लस 1 इंटू झेड झेड. म्हणजे बेटवांनो असं आलं एक्स प्लस वाय प्लस झेड. सेकंड रो फर्स्ट कॉलम 0x 1y 3z y प्लस 3z. आगे 0x 0y 9z. हा 9z इज इक्वल टू मॅट्रिक्स 6 11 27. आलो आपण इथपर्यंत. आणि 2 मॅट्रिक्स इक्वल असतील तर इक्वॅलिटी प्रिन्सिपल सांगतं करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल. मग बघा बरं इथं यस बाय इक्वॅलिटी ऑफ 2 मॅट्राइसेस. चलो पहिला x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू काय? 6. कॉल दिस आज इक्वेशन 1. दूसरा y प्लस 3z इज इक्वल टू काय? 11. इक्वेशन नंबर 2. तिसरा 9z इज इक्वल टू 27. हो का? 9 त्रिक 27. झेड काय आला? 3. आता झेड ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकू. यस, सबस्टिट्यूटिंग झेड इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 2. असंच लिहायचंय सगळ्यांना. y प्लस 3 इंटू झेड काय आहे तुमचा? 3 इज इक्वल टू 11. म्हणजे y किती आला? 3 त्रिक 9. तिकडे गेल्यावर मायनस 11 वजा 9 किती आलं? 2. आणि आता झेड ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये टाका. म्हणजे तुम्हाला x किती आला? 1. समजलं? आणि फायनली हे आन्सर लिहायला विसरू नका. हेन्स द सोल्युशन इज एक्स वाय झेड आयडेंटिकल इक्वल टू 1 2 3. हेन्स द सोल्युशन इज किंवा हेन्स द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड. येतंय का 1? का चुकतंय? येतंय. तर बाबांनो या पद्धतीने हा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने आहे. तुमच्या समोर पूर्ण क्वेश्चन मी आणलेला आहे. पहिल्यांदा मी काय सांगितलं, याला ही व्हेरी IMP क्वेश्चन आहे. रिडक्शन मेथडने क्वेश्चन विचारण्याचं प्रमाण जास्त आहे एक्झाम मध्ये.
समजतंय? त्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला तो सांगितला. रिडक्शन मेथडमध्ये काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. इक्वेशन पहिल्यांदा प्रॉपर फॉर्ममध्ये मांडा. प्रॉपर फॉर्म म्हणजे एक्स वाय झेडच्या टर्म एका बाजूला आणि कॉन्स्टंट दुसऱ्या बाजूला, बरोबर. नंतर मी तुम्हाला 3 मॅट्रिक्स मांडायला सांगितले. हा ए मॅट्रिक्स म्हणजे एक्स वाय झेडचे कोएफिशियंट, हा बी मॅट्रिक्स म्हणजे कॉलम मॅट्रिक्स उजव्या बाजूचे कॉन्स्टंट, आणि एक्स म्हणजेच या ठिकाणी याच्यातले अननोन एक्स वाय झेड, आणि नंतर आपलं हे इक्वेशन याला मॅट्रिक्स इक्वेशन असं म्हटलं जातं. ए एक्स इज इक्वल टू बी, बरोबर. त्याच्यावरून ए मॅट्रिक्स मांडला, एक्स मॅट्रिक्स मांडला आणि बी मॅट्रिक्स मांडला. समजलं? कळलं तुम्हाला? आणि एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनच्या 3.5 ऑपरेशनने ए मॅट्रिक्सला अप्पर ट्रँग्युलर फॉर्म मध्ये श्रद्धाजी कन्वर्ट करायचा, शॉर्टकट मारायचा नाही. कळलं? ओके. तर या पद्धतीचा हा क्वेश्चन होता. 5वा क्वेश्चन आपला कंप्लीट झाला. बघा, अरे बाप रे, असं बी सर क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो. हो, हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे. आता बघा ना, याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड नोटेशन माहित पाहिजे. 2 मार्काला क्वेश्चन आहे. A11 आणि A21 चे को फॅक्टर्स काढायचे. क्वेश्चन आहे फाइंड द को फॅक्टर्स ऑफ द एलिमेंट A11 आणि A21. बस को फॅक्टर काढायचे. ठीक आहे. बघा, आता आपण या ठिकाणी दिलेला जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स मांडून घेतला. यस, 1 2 3 4. बरं, याला कंपॅरिझन मध्ये 4 एलिमेंटचा मॅट्रिक्स मांडा. पोझिशन वाला A11 A12 A21 A22. आपल्याला कोणत्याही एलिमेंटचा काढायचा को फॅक्टर. हा एक आहे आणि हा एक आहे. मग बघा इथं, यस, को फॅक्टर ऑफ A11 इज इक्वल टू कॅपिटल A11 ना. आता हा एलिमेंट म्हणजे हा एलिमेंट कोणत्या रो मध्ये आहे? पहिला रो ड्रॉप, पहिला कॉलम ड्रॉप, म्हणजे इथं आपल्याला -1 1 आणि 1 2 इंटू त्याला मायनॉर ना. ओके, -1 चा स्क्वेअर +1. डिटर्मिनंट पहिला रो पहिला कॉलम ड्रॉप, पहिला रो पहिला कॉलम ड्रॉप ओनली 4 आला. नंतर आपल्याला याचा को फॅक्टर काढायचा आहे A21 चा. सांगा फॉर्म्युला. -1 2 आणि 1 3 M21. -1 ची ऑड पॉवर मायनस. डिटर्मिनंट सेकंड रो फर्स्ट कॉलम ड्रॉप, सेकंड रो फर्स्ट कॉलम ड्रॉप, काय राहिलं 2 इज इक्वल टू -2. संपलं. मग शेवटी मात्र आन्सर कव्हर करा. हेन्स द कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स कोणते? A11 A21 आर काय आहे? 4 आणि -2. कळलं का? म्हणजे जबरदस्त प्रॅक्टिस आपला अगोदरच झालेला आहे. आणि अगोदर प्रॅक्टिस आपलं झालेलं आहे. मगाशी झालेले जे 5 क्वेश्चन आहेत त्याच्याने को फॅक्टर काढले. म्हणजे बघा क्वेश्चन कसे कसे येतात. आतापर्यंत ऍडजॉइंटचा क्वेश्चन विचारला जातोय, बरोबर. नंतर ऍडजॉइंट मॅट्रिक्सने इनव्हर्स काढायचा क्वेश्चन विचारला जातोय. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने इनव्हर्स फाइंड करण्याचा क्वेश्चन विचारला जातोय, बरोबर. आणि सोल्युशन ऑफ लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन बाय रिडक्शन मेथड बी विचारला जातोय, है का नाही. आणि असे को फॅक्टर सुद्धा फाइंड करायला विचारलं जातंय. समजलं? चलो आगे बढ़ेंगे. हा क्वेश्चन बघा, व्हेरीफाय दॅट. अरे बापरे, आता हा क्वेश्चन थोडासा लेंथ घेणार म्हणजे ऍडजॉइंट बी काढायचा आहे, आणि प्रोडक्ट बी करायचा आहे. समजते? तर हा क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. 4 मार्काचं वेटेज कॅरी केलंय आणि हा क्वेश्चन बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलेला आहे. समजते? तर माझा पुढचा क्वेश्चन, पुढचा लेक्चर म्हणजे जवळजवळ या ठिकाणी मॅट्रिक्सचा एंडच असणार. 2 तासामध्ये जे मी IMP कव्हर केलेले आहे त्याच टाईपचे क्वेश्चन सोडून तुम्ही एक्झाम मध्ये जा. 100% तुम्हाला याच्यापैकीच एक क्वेश्चन तिथं दिसल, एक नाही 2 क्वेश्चन दिसतील, किंवा याच्या सारखेच क्वेश्चन तुम्हाला तिथं दिसतील. थांबूया.